राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुका संपल्या. आता सगळ्यांचं लक्ष लागलं ते विधानसभा निवडणुकाकडे. कोण कोणत्या पक्षाकडून उभे राहणार, कोण इच्छुक आहे, तर कोणाला मिळणार पक्षाची उमेदवारी, तर कोणता पक्ष कोणासोबत युती करणार, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे. परंतु दरम्यान तालुक्याच्या शाळेत एक नवल घडलं आणि ते नवल म्हणजे शाळेतील विद्यार्थ्याच्या मंत्रिमंडळ बाल संसदेची लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक. शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया काय असते, मतदान कसे करावे लागते, उमेदवार विजयी कसे होतात याची जाणीव प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून करून देण्यात आली. शिपोरा येथील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य सुरेश दिवटे, के सोरमारे, विजय भवर, एकनाथ सुरुशे यांनी काम पाहिले. केंद्राध्यक्ष म्हणून विजय आंबोरे, श्याम कोतवाल, SR उखर्डे, VG आंबोरे, S वायाळ, S भोपळे, AM सोनोने, GB जोहरे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. तालुक्यात सर्वात प्रथमतः विद्यार्थ्याची संसदेची निवड घेणारी ज्ञानसागर ही माध्यमिक शाळा ही पहिली ठरली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीची आणि लोकशाही प्रक्रियेतून निवडून येणाऱ्या उमेदवाराची आणि निवडणुकीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली, अशी भावना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक व्यक्त करीत आहे. धन्यवाद.